तर आज आपण बनवणार आहोत अनारसे। हे अनारसे खास धोंड्याच्या महिन्यात बनवले जातात। जावायला किंवा देवाला हे अनारसे दिले जातात। तर ह्यासाठी 3 दिवस तांदूळ भिजू घालायचे। घातल्यानंतर हे तांदूळ निथळून सुती कापडावर वाळून घ्यायचे। ह्याच्या आधी सर्वांना माहिती आहे आपल्याकडे कुरडया मिळत होत्या। आता आपल्याकडे अनारसेचं पीठ देखील मिळणार आहे। त्यासाठी सुकवलेले ही तांदूळ आहेत, अगदी हाताला गार लागतील ना इतपतच सुकवायचे, फार कडक करायचे नाही आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे। वाटल्यानंतर ते पीठ सुजीच्या चाळणीने चाळून घ्यायचे आणि 1 किलो तांदळासाठी अर्धा किलो गूळ आपण येथे वापरणार आहोत। गूळ कालवल्यानंतर हे पीठ छान हाताने एकजीव करून घ्यायचे। एकजीव केल्यानंतर याची मूठ बनते का हातात तर होत असेल ना तर हे पीठ झाकून ठेवायचं। याला दुसऱ्या दिवशी पाणी सुटतं आणि पाणी सुटल्यावर याचा गोळा तयार होतो। अशा प्रकारे जर गोळा तयार होत असेल तर थोडेसे चिरा जर जात असतील तर ह्यात अर्धा चमचा दही किंवा दूध घालून अगदी कणिक मिळतो तसं छोटासा उंडा, तुम्हाला जेवढे अनारसे तळायचे तेवढासा उंडा तयार करून घ्यायचा। उंडा तयार केल्यानंतर ह्याला काय करायचं, खसखशीवर थापून घ्यायचं। अनारसे थापताना ना हा बोटांना थोडंसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपल्याला अनारसे थापायला सोपे जातात, ते पीठ आपल्या बोटाला चिकटत नाही। त्यानंतर हे अनारसे सुरुवातीने जी बाजू खसखस लावलेली आहे ती बाजू वरच्या साईडने पाहिजे। तेल फार थंड पण नको आणि फार गरम पण नको। फार गरम जर तेल केलं ते अगदी पुरीसारखे फुगतात। त्यासाठी तेल हे मीडियम गरम पाहिजे आणि कमी गॅसवर तळायचे। अशा प्रकारे आपले सुंदर असे अनारसे तयार झालेले आहेत। जर कुणाला पीठ हवा असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि डिटेल व्हिडिओ चॅनलवर जाऊन बघा। धन्यवाद।